अगं सूनबाई, मंथनच्या लग्नाचं निमंत्रण पत्र तयार झालं का गं? सासूबाईंचा आवाज हॉलमधून घुमला. तेव्हा साक्षी स्वयंपाकघरात पोळी लाटत होती. चेहऱ्यावर घाम, हातात पीठ. पण तिने उत्तर दिलं की, हो आई, सगळं तयार आहे. उद्या प्रिंटिंगवाल्याला घेऊन येते. बरं बाई, पण बघ यावेळेस लग्नाचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. मागच्या वेळी तुझ्या लग्नात एवढं साधं झालं, पण आता समाजात आपला मान राखला गेला पाहिजे हे लक्षात ठेव. असं बोलताना सासूबाईंचा आवाज जरा तीक्ष्णच होता. साक्षीने फक्त मंद हसू दिलं, पण मनात मात्र विचार आला की आमचं लग्न साधेपणात झालं यातही माझाच दोष होता का? साक्षी ही घरातील मोठी सून होती. साधी, शांत, लाजरी आणि मनमिळावू स्वभावाची होती. ती गरीब घरातून आलेली होती, पण अभ्यासात हुशार होती. तिचा नवरा स्वप्नील तिला कॉलेजमध्ये भेटला होता. दोघांचं प्रेम होतं, पण घरच्यांना सुरुवातीला ते नकोसं वाटलं. कारण सासूबाईंना वाटत होतं की आमच्या घरातील सून श्रीमंत घरातून आली पाहिजे. गरीब घरची मुलगी आमचं काय समाजात प्रतिष्ठा ठेवणार? पण तेव्हा स्वप्नील ठाम होता. तो बोलला की आई, माणसांची किंमत पैशाने नाही तर स्वभावाने ठरत असते आणि मला साक्षीशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करायचं नाही. मग शेवटी सासूबाईंनी मनापासून इच्छा नसतानाही होकार द्यावा लागला आणि साक्षी लग्न करून घरात आली. अगदी लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासून तिने सगळं मनापासून केलं. सकाळी लवकर उठणे, सासूबाईंसाठी चहा करणे, घर स्वच्छ ठेवणे, कामे वेळेत करणे आणि तिचं सगळं नीटनेटकेपणे पाहून घरातील सगळे खुश झाले होते. पण सासूबाई मात्र अजूनही मनात म्हणायच्या की ही मुलगी आमचं घर कसं सांभाळणार, आमची प्रतिष्ठा कशी जपणार. त्यांचं घर मोठं होतं. 2 मुले, सासूबाई आणि आजोबा. मोठा मुलगा स्वप्नील सरकारी नोकरीत, तर धाकटा मुलगा मंथन एका खाजगी कंपनीत इंजिनियर होता. घरात सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या होत्या, पण सासूबाईंचा स्वभाव थोडा कडक होता. त्यांना आपली प्रतिष्ठा, आपला समाजातील मान आणि स्टेटस खूप महत्त्वाचा वाटायचा. साक्षीने सुरुवातीला सगळं सहन केलं. तिला वाटलं की एक दिवस आई मला नक्की समजून घेतील, मी त्यांचे मन नक्की जिंकेन. पण दिवसेंदिवस सासूबाईंचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन काही बदलत नव्हता. कधी कपड्यावरून बोल, तर कधी केसावरून, तर कधी तिच्या आईवडिलांच्या साधेपणावरून. त्या नेहमीच साक्षीला काही ना काही बोलायच्या. असेच 2-3 वर्ष निघून गेले. आता मंथनचं लग्न ठरलं होतं आणि या लग्नामुळे घरात नवचैतन्य आलं होतं. मंथनची होणारी बायको पल्लवी श्रीमंत घरातून आलेली, गोरी, सुंदर, इंग्रजी बोलणारी आणि सगळ्यांना आकर्षक वाटणारी मुलगी होती. तिचे आई-वडील मुंबईत मोठे व्यावसायिक होते. मंथनचं लग्नाचं ठरल्यापासून सासूबाईंचा उत्साह काहीतरी वेगळ्याच स्तरावर होता. त्यांना वाटत होतं की आता माझं घर खरं उठून दिसेल, कारण त्यांच्या नजरेत पल्लवी म्हणजे स्वप्नातील सून. घरात आजही लग्नाची तयारी चालूच होती. साक्षीने सासूला विचारलं की आई, लग्नाच्या तयारीसाठी काही मदत करू का? अगं, तू तुझं बघ. लग्नात काम तसेही लोक करतील आणि पल्लवीचं सगळं खास असणार आहे. तुमच्यासारखं काही साधं नाही. साक्षीने काही उत्तर दिलं नाही. तिच्या मनात थोडं खंत वाटत होती, पण ती म्हणाली की देवा, या घरात एकोपा, शांती कायम टिकून राहू दे. पुढच्या काही दिवसात लग्नाचा दिवस आला. सगळी तयारी थाटामाटात झालेली होती. हॉटेल, सजावट, मेजवानी हे सगळं पाहून लोक कौतुक करत होते आणि ते ऐकून सासूबाईंचा चेहरा आनंदाने उजळलेला होता. साक्षी मात्र शांतपणे सगळं हाताळत होती. पाहुण्यांचं स्वागत, जेवणाची व्यवस्था, सजावटीच्या छोट्या चुका दुरुस्त करणे असं सगळं ती सांभाळत होती. तर हॉलमध्ये मंथन व पल्लवीच्या जोडीचं कौतुक सगळीकडे होत होतं. काय सुंदर जोडी दिसते. सासूबाईंची आवड खरंच भारी आहे. हे ऐकून सासूबाईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांना वाटलं की आता आमचं घर खऱ्या अर्थाने श्रीमंत, प्रतिष्ठित झालं आहे. साक्षी मात्र बाजूला उभी राहून सगळं पाहत होती. स्वप्नील तिच्याकडे बघून म्हणाला, तू इतकं काम केलंस, इतके दिवस तू तयारी करत आहेस, तरी देखील आईने तुझं नाव घेतलं नाही किंवा आई तुझं कौतुकच करत नाही. त्यावर ती हसली आणि म्हणाली, अहो, काही हरकत नाही. माणूस त्याचं कर्म करतो. श्रेय घेऊन काय करायचं आहे. मंथन व पल्लवीचा लग्न सोहळा छान पार पडला. लग्नानंतरच्या विधीनंतर त्याच दिवशी पल्लवीचं घरात छान आगमन झालं. सासूबाईंनी पल्लवीच्या कपाळावर हळदीकुंकू लावलं आणि म्हणाल्या की आता या घराची मान आणि प्रतिष्ठा तुझ्या हातात आहे. आणि त्या शब्दांनी पल्लवीचा चेहरा उजळला. पण साक्षीचं हृदय हलकं झालं. तिला वाटलं की आईने असं माझ्याबद्दल कधीच म्हटलं नव्हतं की इतक्या प्रेमाने त्या कधी माझ्याशी बोलल्या देखील नव्हत्या.
पल्लवीच्या येण्याने घरात नवीन उत्साह होता. तिचे कपडे, तिचं बोलणं, तिच्या हातचे पदार्थ असं सगळं सासूबाईंना आवडायचं आणि ती जे काही करायची त्याचं नेहमीच त्या कौतुक करायच्या. पण साक्षीच्या केलेल्या गोष्टी मात्र दुर्लक्षित व्हायच्या. एके दिवशी सासूबाई म्हणाल्या, "अगं पल्लवी, तू चहा किती छान बनवला आहेस." ते ऐकून साक्षीने थोडं स्मितहास्य केलं. कारण चहा तिनेच केला होता, पण तिने सांगितलं नाही. ती तशी शांत उभी राहिली. असाच काळ पुढे गेला. घरात सगळं व्यवस्थित होतं, पण सासूबाईंच्या वागणुकीतला फरक स्पष्ट दिसत होता. पल्लवीला नवीन साड्या, दागिने, भेटवस्तू मिळायच्या, तर साक्षीला मात्र जुन्या कपाड्यातच समाधान मानावं लागायचं. सण उत्सव आला की सासूबाई म्हणायच्या, "यावेळेस पूजेचे नेतृत्व पल्लवी करेल. ती नवीन आहे ना, तिला सगळं शिकायला मिळेल." आणि साक्षीला मात्र दरवेळी बाजूला बसावं लागायचं. पण एकदा मात्र आजोबा म्हणाले की, "साक्षी, तू देखील पूजा कर गं. तू या घरची मोठी सून आहेस." ते ऐकून सासूबाईंच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली, पण त्या काही बोलल्या नाहीत. त्यानंतर मात्र पल्लवीच्या मनात थोडा गर्व येऊ लागला. ती म्हणायची की, "आई, मला सगळं जमतं. माझ्या माहेरीसुद्धा सगळं माझ्या हातातूनच केलं जायचं." आणि सासूबाई तिचं कौतुक करत बोलायच्या, "हो गं, तूच आमच्या घराची शान आहेस." साक्षी फक्त शांत बसून ऐकायची आणि रात्री स्वप्नील विचारायचा की, "साक्षी, तुला आईच्या वागण्याचा त्रास होत आहे ना?" तर ती म्हणायची, "नाही रे, आईचं मन चांगलं आहे तसं आणि कधीतरी त्यांना माझंही प्रेम दिसेलच की." त्यानंतरच्या काही दिवसांनी एके दिवशी सासूबाईंची तब्येत थोडी बिघडली. पल्लवी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती आणि साक्षी ही घरातील कामात गुंतलेली असताना सासूबाईंचा आवाज आला, "साक्षी, साक्षी." मग ती पटकन धावत आली. सासूबाईंचं डोकं दुखत होतं. त्यांना चक्कर येत होती. तिने पटकन पाणी दिलं, औषधं आणली आणि त्यांच्या पलंगाजवळ बसून पाय चोळायला लागली आणि थोड्या वेळाने सासूबाई झोपल्या. पण जेव्हा रात्री पल्लवी परत आली आणि साक्षीला म्हणाली की, "तुम्ही माझ्या सासूबाईंच्या खोलीत काय करत आहात?" साक्षी शांतपणे म्हणाली, "आईची तब्येत बिघडली होती म्हणून मी आले होते." यावर पल्लवी थोडी गप्प झाली. पण मनात तिला असं वाटलं की ती सासूबाईंना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई उठल्या आणि म्हणाल्या की, "साक्षी, काल तू मला वाचवलंस गं. देव तुझं भलं करो." आणि पहिल्यांदाच त्यांनी साक्षीच्या हातावर हात ठेवला. साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली की, "आई, ते माझं कर्तव्यच होतं." आता त्या क्षणापासून त्यांच्या मनात काहीतरी बदल होऊ लागला होता. दुसऱ्या दिवशी साक्षी स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणे कामात गुंतलेली होती. शिजणाऱ्या शिऱ्याचा सुगंध घरभर पसरलेला होता. सासूबाईंच्या चेहऱ्यावर आज थोडं समाधान होतं, पण पल्लवीच्या चेहऱ्यावर हलकासा ताण आला. कारण तिला वाटलं की आता आई माझ्याऐवजी तिचं कौतुक करत आहेत. मग तिने मनात ठरवलं की आता या घरात आपला प्रभाव पुन्हा वाढवायचा असेल तर काहीतरी करावं लागेल. म्हणून ती लगेच स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, "आई, तुम्ही काल थोड्या आजारी होतात ना? आज मी सगळं करणार आहे. वहिनीला थोडा आराम करू द्या." त्यावर सासूबाई म्हणाल्या, "हो गं, पण साक्षीचं हातचं जेवण चांगलं लागतं." हे ऐकून पल्लवीला राग आला. ती आतून चिडली होती, पण चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाली, "आई, मलाही सगळं जमेल. तुम्ही पाहाच." साक्षीला मात्र समजलं होतं की काहीतरी वादळ येणार आहे. तिने शांतपणे पल्लवीला सगळं सांभाळू दिलं. पल्लवीला स्वयंपाक करता यायचा, पण तिला घाई होती. ती म्हणाली की, "आई, आमच्याकडे घरी सगळं मॉडर्न असायचं. इतकं वेळखाऊ पदार्थ काही करायची नाही." त्यावर सासूबाईंनी थोड्या खिन्नपणे उत्तर दिलं की, "घर चालवायला वेळ घालवावा लागतो गं. केवळ दिखाऊपणाने घर उभं राहत नाही." साक्षीला हसू आलं, पण ती बोलली नाही. पल्लवी मात्र वळली आणि म्हणाली, "हो, वहिनी तेच करत असते दिवसभर. तिचं काही वेगळं आयुष्य नाही. पण मी असं नाही करू शकत ना." यावर सासूबाईंच्या मनात पुन्हा गोंधळ निर्माण झाला. त्यांना एकीकडे पल्लवीची गोरी, चमकदार उपस्थिती आवडत होती, पण दुसरीकडे साक्षीची शांत सेवा त्यांना भावत होती. असेच दिवस पुढे जात गेले आणि पल्लवीचं वागणं थोडं अहंकारी होत गेलं. ती पाहुण्यांकडे साक्षीला कमी लेखायची. "आई, साक्षी वहिनींना थोडी हळवी आहे. सगळं मनावर घेते. म्हणून तिला सगळं सांगायचं नसतं," असं ती सासूबाईंच्या समोर म्हणायची आणि सासूबाई हसून ऐकायच्या. साक्षीचं मन मात्र दररोज तुटत होतं. एका रात्री ती देवासमोर बसली होती. हात जोडून म्हणाली की, "देवा, माझं काही चुकलं असेल तर शिक्षा दे. पण मी मनापासून या घरासाठी झटते, प्रयत्न करते. मग मला आईचं प्रेम का मिळत नाही?" तिच्या डोळ्यातून अश्रू उघळले. स्वप्नील दररोज ऑफिसमधून थकून घरी येत होता. त्यामुळे त्याच्यासमोर साक्षी चेहऱ्यावर हसू ठेवून उभी राहायची. तो म्हणायचा की, "तू खूप बदलली आहेस आणि मनात काहीतरी लपवतेस. सांग ना, काय झालं आहे?" तर ती फक्त म्हणायची, "काही नाही रे, सगळं ठीक आहे."
आणि ती सगळं आपल्या मनात ठेवायची, कारण तिला माहीत होतं जर मी काही सांगितलं तर घरात कलह वादविवाद होतील. म्हणून साक्षी गप्प बसायची. तर पल्लवीच्या माहेरचे लोक दर 15 दिवसांनी तिला भेटायला यायचे. मोठ्या गाड्या, भेटवस्तू, हसरे चेहरे, सासूबाईंना हे सगळं आवडायचं आणि त्यांना वाटायचं हीच खरी प्रतिष्ठा आहे. एका रविवारी पल्लवीची आई आली आणि सासूबाईंना ती म्हणाली की आमच्या पल्लवीचं खूप कौतुक होत आहे ना, किती कमी वेळामध्ये तिने छान जुळवून घेतलं आहे. सासूबाई म्हणाल्या, हो, माझ्या घराला तर सोन्याची सून मिळाली आहे. त्यावेळी साक्षी स्वयंपाकघरात उभी होती. ती फक्त आपले डोळे पुसून हळूच देवघराकडे गेली. असेच दिवस अजून पुढे गेले. एका दिवशी घरात एक छोटा सोहळा होता. आजोबांचा वाढदिवस होता. साक्षीने सगळं नियोजन केलं. फुगे, केक, जेवण सगळं तयार केलं होतं. पण पल्लवी मध्येच म्हणाली, वहिनी, तुमचं हे सगळं थोडं फारच जुनं प्रकारचं वाटत आहे, म्हणून मी सगळं बदलत आहे. आणि ती ऑनलाईन डेकोरेशन मागून आली. सगळं चमकदार आणि सासूबाईंना तेच जास्त आवडलं आणि त्या म्हणाल्या, अगं बघ साक्षी, तूही आजकालच्या मुलींकडून हे शिकायला हवं. आणि नेहमीप्रमाणे साक्षी गप्प बसली. कार्यक्रम सुरू झाला. सगळे खुश होते. पण रात्री जेवताना आजोबांना अचानक गरगरायला लागलं. त्यांना थंड पाणी दिलं, पण चुकून पल्लवीने ते फ्रीजमधलं पाणी दिलं होतं. त्यामुळे आजोबांची तब्येत आणखीन बिघडली. सगळे गोंधळले. तेव्हा साक्षीने लगेच डॉक्टरांना फोन केला. औषधं आणली आणि त्यांना शांत झोपवायला पाठवून दिलं. डॉक्टर म्हणाले, थंड पाणी दिल्याने त्यांना त्रास झाला आहे, काळजी घ्या. सगळे शांत झाले. पण सासूबाईंना लक्षात आलं की पल्लवीचं दुर्लक्ष झालं होतं आणि साक्षीनेच परिस्थिती सावरली होती. त्या रात्री त्या साक्षीच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, बाळा, तू खूप संयमी आहेस. तुझ्याशिवाय हे घर कोसळलं असतं. या घरात कधीच एकोपा राहिला नसता. पण तू दरवेळेस समजून घेतेस, संयमाने घेत असतेस. साक्षी म्हणाली, आई, हे घर माझंही आहे आणि या घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद टिकवून ठेवणं माझं कर्तव्य आहे. तेच मी पार पाडत आहे. त्या शब्दांनी सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे शांत झाले होते. पण पल्लवीच्या मनात मात्र ईर्ष्या होती. ती सासूबाईंच्या खोलीत गेली आणि ही म्हणाली, आई, मला माहिती आहे तुम्हाला आता साक्षी जास्त आवडते, पण विसरू नका, मीही या घरची सून आहे. सासूबाई थोड्या हसल्या आणि म्हणाल्या, अगं, असं का वाटतं तुला? तुम्ही दोघीही माझ्या सुनाच आहात. पण पल्लवीचा राग, अहंकार वाढतच गेला. ती साक्षीला लहान दाखवण्याचा प्रयत्न करू लागली. तू तर घरात बसून काम करतेस ना, मी तर मोठ्या ऑफिसमध्ये काम करते. मला माणसांशी बोलायला वेळ नसतो, असं म्हणत ती गर्वाने बोलून जायची. साक्षी मात्र शांततेने सगळं ऐकायची, कारण तिला माहीत होतं की अहंकाराचा शेवट कधीच चांगला नसतो. त्या दिवसापासून सासूबाईंच्या मनात सतत 2 आवाज बोलत होते. एक म्हणायचा, पल्लवी तुझ्या घरची शोभा, शान आहे. तर दुसरं मन म्हणायचं, साक्षी तुझ्या घराची शांती आहे. त्यामुळे त्या गोंधळात होत्या. एका दिवशी त्यांनी आरशात स्वतःकडे पाहिलं आणि पुटपुटल्या, मी आई आहे का की न्यायाधीश? माझ्या 2 सुनांमध्ये फरक करणारे मी कोण? आणि मग त्या क्षणापासून त्यांनी ठरवलं की आता काहीतरी बदलायची गरज आहे. एका सकाळी सासूबाई देवासमोर बसल्या होत्या. साक्षी शांतपणे चहा घेऊन आली. सासूबाईंनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, तू मला शिकवलंस की सून म्हणजे केवळ घरातील व्यक्ती नाही, तर घराचा आत्मा असतं. त्या दिवसानंतर त्या दोन्ही सुनांशी समान वागण्याचा प्रयत्न करू लागल्या होत्या. पण पल्लवीला तो बदल पचत नव्हता. घरातील दिवस एकसारखे चालले होते, पण त्या दिवसातील एक छोटासा बदलच गोष्टीचं स्वरूप बदलून गेला. सासूबाईंचा वाढदिवस होता. घरातील दोन्ही सुना तयारीत गुंतल्या होत्या. मोठी सून साक्षी नेहमीप्रमाणे जबाबदारी स्वतःवर तिने घेतली होती, तर छोटी सून पल्लवी थोडी बाजूला उभी होती. पल्लवीने घरभर फुलांच्या माळा लावल्या, दिवाणखान्यात सुंदर सजावट केली, केक मागवला, थाळ्या लावल्या. पण जेवणाच्या वेळी मात्र साक्षीने स्वतः बनवलेला श्रीखंड पुरणपोळीचा सुगंध घरभर दरवळला. ती मनोमन म्हणाली, आईंसाठी काहीतरी माझ्या हातचं तरी असावं ना. मग सर्वांनी एकत्र छान जेवण केलं. पल्लवी सोडून सर्वांनीच जेवणाचं कौतुक केलं. पण शेवटी सासूबाई पल्लवीची नाराजी दूर करण्यासाठी तिच्या बाजूने बोलल्या. त्यामुळे साक्षीला थोडं वाईट वाटलं. स्वप्नीलने तिचं मन ओळखलं. तो जवळ येऊन म्हणाला, तू काही चुकली नाहीस. आईचं मन थोडं जुनं आहे, पण वेळ बदलेल. ती थोडी हसली, पण मनात एक ठाम निर्धार तयार झाला की मी या घरात आपली जागा निर्माण करेन, कोणावर तक्रार न करता, तेही माझ्या कर्मानेच. दुसऱ्या दिवशी पुन्हा सासूबाईंची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. शुगर, ब्लड प्रेशर, थोडी चिडचिड. पल्लवीला त्यांची काळजी घ्यायला वेळ नव्हता. ती नोकरीला जायची, फोनवर बोलत राहायची. पण साक्षीने दररोज वेळ काढून सासूबाईंना औषधं द्यायला
सुरुवात केली, गरम पाणी ठेवायला सुरुवात केली, त्यांच्या पायांना मालिश करायला सुरुवात केली. आणि एका रात्री सासूबाई झोपेतून उठल्या आणि पाहिलं की साक्षी त्यांच्या बाजूलाच बसून झोपी गेली होती. तेव्हा त्यांचं हृदय हलकं झालं. साक्षी, तू अजून झोपली नाहीस का? नाही आई, तुम्हाला ताप जास्त होता म्हणून बसले होते. हे ऐकून सासूबाईंच्या डोळ्यात एक क्षणभर पाणी आलं. पण त्यांनी लगेच मन कठोर केलं आणि त्या म्हणाल्या, बरं ठीक आहे, मला झोपू दे आणि तूही झोपायला जा. काही दिवसांनी डॉक्टर आले. त्यांनी सांगितलं की सासूबाईंना थोडी विश्रांती आणि योग्य आहाराची गरज आहे. मग साक्षीने त्यांच्यासाठी वेगळं डाएट चार्ट तयार केला, औषधांची वेळ ठरवली आणि हळूहळू सासूबाईंच्या नजरेत साक्षीबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागला. ती सून जी तिला परकी वाटत होती ती आता तिला आपली वाटू लागली होती. एक दिवस सासूबाई हॉलमध्ये बसल्या असताना पल्लवी सांगते की आई, आज मला ऑफिसमधून यायला थोडा उशीर होईल, त्यामुळे वहिनीला मदत करायला घ्या. मग सासूबाईंनी सहज उत्तर दिलं, साक्षी, मदत करतेस ग, तुला चिंता करायची गरज नाही. पल्लवीच्या चेहऱ्यावर थोडा नाराजीचा भाव आला आणि ती म्हणाली, अहो आई, वहिनी हे सर्व नाटक करत आहे. सासूबाईंनी थंड आवाजात म्हटलं, पल्लवी, माणसं ओळखायला मला समजलं आहे. हे ऐकून पल्लवीचं मन पुन्हा हादरलं. कारण आजवर तीच सासूबाईंची लाडकी होती, पण आता आईच्या नजरेत कोणीतरी दुसरं स्थान मिळवू लागलं होतं हे तिला मान्य होत नव्हतं. काही दिवसांनी दिवाळी आली. नेहमीप्रमाणे घरात मोठी तयारी सुरू झाली. पल्लवीला बाजारात जायचं होतं, पण तिला ऑफिसमुळे वेळ नव्हता. साक्षीने मात्र सगळी कामे आपल्या हातात घेतली. घर सजवलं, फुले लावली. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सासूबाईंना ती म्हणाली की आई, यावेळी आपण दिवे लावूया. तुम्हीच पहिला दिवा लावा, तुमच्या हाताने प्रकाश पसरवा. त्या क्षणी सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. साक्षी, तू माझ्या आयुष्यातील खरी प्रकाश किरण आहेस. त्या दिवसानंतर घरातील वातावरण बदललं. सासूबाई आता दोन्ही सुनांकडे समानतेने पाहू लागल्या. पण पल्लवीच्या मनात मात्र मत्सराचं बी रुजलं होतं. आई आता तिला जास्त जपते, उद्या घरावर तिचं राज्य होईल का? आणि त्या मत्सरातून पुढचा वादळ निर्माण होणार होतं. त्या दिवसापासून पल्लवीने साक्षीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. जिथे साक्षी काम करेल तिथे ती मुद्दाम चुका काढायची. हे सुद्धा जमत नाही तुम्हाला? अहो आई, ह्यांच्याकडून काही काम नीट होत नाही बघा. पण सासूबाई मात्र शांतपणे उत्तर द्यायच्या, पल्लवी अगं, ती मनापासून करते. प्रत्येकजण तुझ्यासारखा करत नाही किंवा जमत नाही, पण तिच्यात प्रामाणिकपणा आहे. हे ऐकून पल्लवीचं अजूनच मन पेटून उठायचं. तिला आता फक्त एकच गोष्ट डोक्यात होती की साक्षीला खाली दाखवायचं. एका दिवशी घरात सासूबाईंची औषधं ठेवलेली होती. त्या औषधांचा वेळ ठरलेला होता आणि ती जबाबदारी साक्षीची होती. म्हणूनच पल्लवीने गपचूप औषधाच्या बाटलीत बदल केला आणि एकाच रंगाची दुसरी बाटली ठेवली. पण त्यात चुकीचं औषध ठेवलं होतं आणि तेव्हा साक्षीने नकळत ते औषध दिलं. काही तासांनी सासूबाईंची तब्येत अचानक बिघडली. श्वास घ्यायला त्यांना त्रास होऊ लागला, डोकं दुखणं, अंगाचा थरथरा होऊ लागला. तेव्हा दोन्ही मुलांनी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी औषध पाहून विचारलं की ही औषधे कोणी दिली? साक्षी घाबरली. मी दिली डॉक्टर, आणि रोज मीच देते. त्यावर डॉक्टर म्हणाले की ही चुकीची औषधं आहेत, जीवाला धोका होऊ शकला असता. हे ऐकून साक्षी अस्वस्थ झाली. ती रडत म्हणाली, मी असं काही केलेलं नाही. मी रोज त्याच जागेवरून औषधं घेते, पण आजच असं कसं काय झालं? सासूबाई बेशुद्ध होत्या. घरात गोंधळ माजला होता. पल्लवीने लगेच सगळ्यांसमोर आवाज चढवला, मी आधीच सांगत होते आईंना की वहिनी कामात चुकते. आता पहा, त्यांच्याच हातून आईचं आयुष्य धोक्यात आलं. त्यामुळे सगळे थोडेसे गोंधळले. स्वप्नील आईच्या बाजूला उभा राहून म्हणाला, हे फार गंभीर आहे. असा निष्काळजीपणाला माफ करता येणार नाही. साक्षीचे डोळे भरून आले. ती एकही शब्द बोलली नाही. फक्त स्वप्नीलकडे पाहत म्हणाली, तुला माझ्यावर विश्वास नाही का? स्वप्नील थोडा थांबला. त्याचं मन द्विधा अवस्थेत झालं होतं. मी काय सांगू साक्षी? सगळं तुझ्याच हातून झालं आहे असं दिसतंय. त्या क्षणी साक्षीच्या मनातील सर्व आशा संपली. एक दिवसांनी सासूबाई शुद्धीवर आल्या. तेव्हा त्यांनी पाहिलं की साक्षी दूर बसलेली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि सगळे तिच्याकडे संशयाने पाहत होते. सासूबाई मंद आवाजात म्हणाल्या, काय झालं आहे? तेव्हा सर्वांनी घटनेचं वर्णन केलं. सासूबाई शांत राहिल्या. त्या काही वेळ विचारात पडल्या आणि मग म्हणाल्या, बरं, त्या औषधाच्या बाटलीचं काय झालं आहे? कुठे आहे ती? मला बघू द्या. मग साक्षीने ती बाटली दिली. सासूबाईंनी नीट पाहिलं. त्यावर लिहिलेलं लेबल ओलं होतं, जणू नव्याने लावलेलं होतं आणि त्यांना काहीतरी गैर वाटलं. म्हणून त्यांनी पल्लवीला विचारलं, ही बाटली तू कधी पाहिली होतीस का? पल्लवीचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती घाबरून म्हणाली, नाही आई, मी नाही पाहिली. सासूबाईंनी शांत पण ठाम आवाजात सांगितलं की पल्लवी, खोटं बोलू नकोस. माझ्या खोलीत त्या दिवशी तूच गेली होतीस हे मी पाहिलं होतं.
आता घरात शांतता पसरली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थक्क भाव होते. सासूबाई पुढे म्हणाल्या, साक्षीने माझं आयुष्य वाचवलं आहे, बिघडवलेलं नाही. तिने माझ्या औषधांची वेळ सांभाळली होती, माझी काळजी घेतली. पण तू तू माझा विश्वास तोडला आहेस. पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती गुडघ्यावर बसून म्हणाली, आई मला क्षमा करा. मी फक्त तिचं महत्त्व कमी करायचं ठरवलं होतं. पण असं होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. सासूबाईंनी तिचा हात धरला आणि म्हणाल्या, पल्लवी, सून म्हणजे स्पर्धक नसते गं, ती आपल्या कुटुंबाचा एक भाग असते. त्या स्वतःशीच बोलल्या की तू दोघींनाही सारखं प्रेम दिलं असतं तर आज असं घडलंच नसतं. आता त्या साक्षीकडे पाहत म्हणाल्या, साक्षी, तुझं मन खूप मोठं आहे. तू सगळं सोचलंस, पण कधी कटू बोलली नाहीस. तू माझ्या दोन्ही डोळ्यातला उजेड आहेस. साक्षी रडतच म्हणाली, आई, माझं काही नाही. मला फक्त तुमचं समाधान, प्रेम हवं आहे. मग त्यानंतर पल्लवीने साक्षीला मिठी मारली आणि मला माफ करा वहिनी, मला तुमचा हेवा वाटत होता. पण आता मला कळलं आहे की तुम्ही आईच्या मनाची खरी मुलगी आहात. त्या दिवसानंतर घरात बदल झाला. सासूबाई दोन्ही सुनांना सारखं प्रेम द्यायला लागल्या होत्या. पल्लवी आणि साक्षी एकत्र काम करू लागल्या. संध्याकाळी तिने सांजेला दोघी एकत्र दिवे लावायच्या. एक पल्लवी लावायची तर एक साक्षी लावायची आणि सासूबाई दरवेळी हसून म्हणायच्या, हा दिवा माझ्या दोन सुनांच्या मनाच्या प्रकाशाचा आहे. जिथे भेदभाव नाही तिथेच खरा आनंद आहे. आता घरभर उजेड होता, बाहेर दिव्यांचा आणि आत मनाच्या प्रेमाचा. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.